प्रसारित करत आहोत कोरोना वृत्तविशेष. श्रोते हो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, गेल्या 2 वर्षांपासून आपण सगळेजण कोरोना नामक संकटाचा सामना करत आहोत. मात्र 2 वर्षांपूर्वीची परिस्थिती आणि आजची स्थिती यामध्ये नक्कीच जमीन आसमानाचं अंतर आहे. हेही आपल्या सर्वांनाच चांगलं जाणवत आहे. कोरोनाचे नवनवीन प्रकार येत असल्याचा अनुभवही आपण गेल्या 1-1.5 वर्षांच्या काळात घेतला आहे. त्याची व्याप्ती, प्रसाराचा वेग याबाबतही वैद्यकीय तज्ज्ञही तातडीने भाष्य करू शकत नाहीत. आता ही XE या कोरोनाच्या नवीन प्रकारच्या विषाणूनं आपले हातपाय पसरायला प्रारंभ केला आहे. भारतामध्ये या नव्या विषाणूचा शिरकाव झाल्याचं दिसून आलं आहे. याविषयी आज आपण वृत्तविशेषमधून अधिक माहिती जाणून घेणार आहोत. श्रोते हो, 2 वर्षांपूर्वी ज्यावेळी आपल्याकडे कोरोनाची बाधा झालेला रुग्ण दवाखान्यामध्ये दाखल होत असे, त्यावेळी या आजारावर नेमके कशा पद्धतीने उपचार करता येतील याविषयी खुद्द डॉक्टरही संभ्रमात असायचे. काही गुंतागुंत निर्माण झाली तर आणखीनच गंभीर स्थिती निर्माण होत होती. त्यावेळी आपल्याकडे पुरेसे सॅनिटायझर नव्हते की चाचणी करताना वापरण्यासाठी PPE संचही नव्हते. परंतु सर्वच स्तरावर केंद्र सरकारनं धडाक्यानं कार्य सुरू केलं आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी, संशोधकांनी औषधोपचाराची विशिष्ट कार्यपद्धती तयार केली. एकीकडे PPE संच, मास्क यांची निर्मिती सुरू केली. सॅनिटायझर संपूर्ण देशात उपलब्ध करून देण्यात आलं आणि अवघ्या काही महिन्यात कोरोनाच्या रुग्णावर व्यवस्थित उपचार होऊ लागले. त्यानंतरच्या काळामध्ये कोरोनाचेच वेगवेगळे प्रकार येऊ लागले आणि त्याविषयी निरंतर शोधकार्य सुरू झालं. डेल्टा, ओमिक्रॉन यांसारख्या कोरोनाच्या प्रकारांनी पुन्हा एकदा जगाला हलवून सोडलं. कोरोनाचा नवीन XE विषाणू नेमका आहे तरी कसा? त्याचे वैशिष्ट्य काय आहे? आपल्याकडे XEचे नेमके किती रुग्ण आढळले आहेत आणि त्याची प्रसार क्षमता नेमकी किती आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला देत आहेत राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे. कोविड विषाणूचं जनुकीय क्रमनिर्धारणाचं सर्वेक्षण हा आपल्या नियमित सर्वेक्षणाचा भाग आहे आणि अलीकडच्या काळामध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं XE या विषाणू वेळेच्या बाबतीमध्ये एक सावधानतेचा इशारा दिलेला आहे. आता XE हा कोणता नवीन व्हेरियंट आहे याच्याबद्दलची काळजी आणि याच्याबद्दलची एकूणच उत्सुकता सर्वसामान्य मंडळींच्या मध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये नुकतीच याची पहिली केस सापडलेली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये एकच XEची केस आढळलेली आहे. मुंबईमधील सांताक्रूज विभागातील एक रुग्ण हे काही कामानिमित्तानं बडोद्याला गेले आणि तिथे त्यांची तपासणी केली असता ते कोविड पॉझिटिव्ह आढळले आणि नंतर जनुकीय तपासणीमध्ये त्यांच्यामध्ये XE व्हेरियंट असल्याचं स्पष्ट झालं. हा पेशंट खरं म्हणजे कोविशिल्डचे 2 डोस घेतलेला आणि त्याला तपासाचं कारण सुद्धा त्याला अगदी सौम्य ताप त्या दिवशी आला होता म्हणून तपासणी केली. परंतु तो पेशंट पूर्णपणे बरा आहे, त्याला कोणती लक्षणं नंतर नाहीत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या जवळच्या संपर्कातील जे बाकीचे लोक आहेत, त्याची पत्नी किंवा त्याच्या घरातील नोकर चाकर यांच्या देखील तपासण्या RT-PCR चाचणीनं कोविड करता निगेटिव्ह आलेल्या आहेत. त्याच्यामुळं या पहिल्या केसमुळं त्या भागामध्ये किंवा त्या कुटुंबामध्ये रुग्ण अजून वाढले असं काही आढळत नाही. हा त्यातला पहिला भाग. आता मुळामध्ये XE हा जो नवा व्हेरियंट आहे हा नेमका काय आहे तर आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडं तिसरी लाट जी आहे ती ओमायक्रॉन या विषाणू व्हेरियंटमुळे आली. ओमायक्रॉनचे 2 उपप्रकार आहेत ज्याला आपण BA.1 आणि BA.2 असं म्हणतो. तर हे 2 उपप्रकार आहेत. या 2 उपप्रकाराच्या संमिश्रातून, त्यांच्या मिसळण्यातून XE हा नवा व्हेरियंट तयार झालेला आहे. याचा अर्थ असा की XE हा सुद्धा काही नवा व्हेरियंट नसून तो ओमायक्रॉनचाच सबलिनिएज आहे. सबलिनिएज शब्दाचा अर्थ खरं म्हणजे वंशावळ, म्हणजे त्याच वंशातला तो आहे. त्याच्यामुळं फार मोठा बदल या विषाणू प्रकारामध्ये XE मुळे झालेला अशातला भाग नाही. आपल्याला कल्पना आहे की ओमायक्रॉनचं वैशिष्ट्य असं होतं किंवा आहे की ओमायक्रॉन हा अत्यंत वेगानं पसरतो आणि ती यजमानाची जी प्रतिकार शक्ती आहे तिला वळसा घालून, तिला बायपास करूनही तो शरीरामध्ये प्रवेश करू शकतो. मात्र त्याच्यामुळे होणारा जो आजार आहे तो अत्यंत सौम्य स्वरूपाचा आहे हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे XE मुळे सुद्धा काही वेगळं घडेल असं सध्या तरी दिसत नाही, कारण XE हा मुळात ओमायक्रॉनच्याच वंशावळीमधला एक विषाणू आहे आणि याच प्रकारे आपण त्याच्याकडे पाहतो आहोत. त्यामुळे XE मुळे घाबरून जाण्याचं काही एक कारण नाही. हा त्यातला एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. मुळामध्ये काय आहे की विषाणूंच्या जनुकीय रचनेमध्ये बदल होत जाणं हा त्याच्या निसर्गक्रमाचा भाग आहे आणि हे बदल होत असताना
आपलं सर्वसामान्य व्यक्ती म्हणून एवढंच काम आहे की आपण जी खबरदारी घ्यायची कोविडच्या अनुषंगानं ती आपण घेत राहिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोणतीही दहशत किंवा भीती आपण आपल्या मनामध्ये घ्यावायचं कारण नाही. श्रोते हो, कोरोनाचा विषाणू नित्य नवे स्वरूप धारण करत असल्याचं आपल्याला दिसून आलं आहे. डेल्टानंतर आलेला ओमिक्रॉन तुलनेनं कमी घातक होता, परंतु त्याचा प्रसार मात्र खूप वेगानं होत होता. या 2 वर्षांमध्ये कोरोनाशी 2 हात करण्यासाठी आपल्या शास्त्रज्ञांनी लस शोधून काढली. जगातला सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम आपल्या देशामध्ये तितक्याच तडफेने राबवला गेला. आता देशातल्या कुमार वयोगटातल्या मुलांनाही लसीचं कवच दिलं जात आहे. तसंच 2 मात्रा घेतलेल्या पात्र व्यक्तींनाही क्षमता वृद्धी मात्राही दिली जात आहे. सर्वांना लसीचं सुरक्षा कवच मिळालं असलं तरी डेल्टानंतर आलेले कोरोनाचे वेगवेगळे विषाणू आणि त्याचा प्रभाव नेमका किती होता आहे, तसंच तुलनेनं सर्वात घातक प्रकार कोणता, याविषयी आपण राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. कोविड विषाणू प्रतिबंध आणि नियंत्रण याच्यामध्ये सर्वेक्षण हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. आणि सर्वेक्षण याचा अर्थ शोध घेणे. आपण ज्याला इन्फ्लुएन्झा सदृश्य रुग्ण किंवा तीव्र स्वरूपाचे श्वसनदाह असणारे रुग्ण शोधणं हा सर्वेक्षणाचा एक भाग आहे. तर सर्वेक्षणाचा दुसरा एक महत्वाचा जो भाग आहे तो आहे प्रयोगशालेय सर्वेक्षण. कोविड पॅन्डेमिकच्या पूर्वी प्रयोगशालेय सर्वेक्षण म्हणजे केवळ एखाद्या आजाराकरता आलेले प्रयोगशाळा नमुने तपासणे आणि ते पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहेत याचा रिपोर्ट आणि त्याचा एकूण जो काही डेटा, त्याचा एकूण जे माहितीचा संकलन आहे त्याला आपण प्रयोगशालेय सर्वेक्षण असं म्हणतो. तथापि या कोविड पॅन्डेमिकच्या काळामध्ये एक महत्वाच्या सर्वेक्षण प्रकारानं या सर्वेक्षणामध्ये भर घातलेली आहे आणि ते म्हणजे जनुकीय क्रमनिर्धारण सर्वेक्षण. म्हणजे विषाणूचा एका अर्थानं जेनेटिक पाठलाग आपण या सर्वेक्षणातून करतो आहोत. विषाणू कसा बदलतो आहे, त्याच्यामध्ये कोणत्या पाऊलखुणा दिसत्या आहेत आणि या नवीन बदलामुळं त्याला काही वेगळे गुणधर्म प्राप्त होत आहेत का, हे आपण साधारणपणे डिसेंबर 2020 पासून आपण हे सुरू केलेलं आहे. ज्यावेळी इंग्लंडमध्ये अल्फा नावाचा विषाणू आढळला तेव्हापासून आपल्या राज्यामध्येच नव्हे तर देशभरामध्ये या अनुषंगानं जनुकीय सर्वेक्षण हे सुरू झालं. त्या संदर्भामध्ये इम्साकॉग नावाचं एक नेटवर्क भारत सरकारनं उभारलं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रयोगशाळा या एकूणच विषाणूच्या जनुकीय क्रमनिर्धारणाचा किंवा जनुकीय नकाशाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हे सगळं करत असताना आपण मुळामध्ये हे पाहिलं की जनुकीय तपासणी कुणाची करायची. तर सरसकट आपण सगळ्याच रुग्णांची जनुकीय तपासणी करत नाही. तर ज्या रुग्णांना लसीकरण होऊनही ज्यांना आजार झाला किंवा ज्यांचा आजार गंभीर स्वरूपाचा आहे किंवा ज्यांच्या आजाराची लक्षणं ही नेहमीच्या लक्षणापेक्षा वेगळी, ज्याला आपण म्हणू की अपरात्मक लक्षणं आहेत किंवा जे रुग्ण एकाच जागी एका गट्ट्यानं क्लस्टर म्हणून सापडलेले आहेत, तर अशा वेगवेगळ्या समूहातील या रुग्णांचा आपण अभ्यास करतो की जर असं घडतं आहे तर त्याच्यामध्ये काही वेगळा विषाणू आहे का हे पाहण्याकरता यांचं आपण जनुकीय क्रमनिर्धारण करतो. आणि याच्याकरता महाराष्ट्रामध्ये मुळात सेंटिनल सेल्युलर हॉस्पिटलच्या माध्यमातूनही ते आपण करतो आहोत. आपण 5 हॉस्पिटल आणि 5 लॅबोरेटरीज निवडलेले आहेत. त्यांच्याकडून आपण दर महिन्याला 30 सॅम्पल घेऊन ते करतो आहोत. पण त्याच वेळी महाराष्ट्र शासनानं CSR IGIB या प्रयोगशाळेसोबत सुद्धा एक करार केलेला आहे आणि त्यांना आपण प्रत्येक जिल्ह्यातून 100 सॅम्पल दर महिन्याला पाठवतो आहोत. म्हणजे जवळपास 3,500 सॅम्पल ही दर महिन्याला आपल्याला CSIRची ही प्रयोगशाळा जी आहे ती तपासून देते आहे. त्यामुळं एकूणच आपल्याला विषाणूमध्ये बदल झाला तो लवकरात लवकर कळावा याच्याकरता आपण योग्य ती खबरदारी घेतो आहोत. आणि ही खबरदारी घेण्याची गरज याच्याकरता आहे की जेव्हा विषाणू बदलतो तेव्हा तो नुसता बदलत नाही, तर त्या बदलामुळे त्याला काही गुणधर्म प्राप्त होतात. म्हणजे उदाहरणार्थ त्याची प्रसाराची क्षमता वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. त्याच्यामुळे जो रोग होणार आहे त्या रोगाची तीव्रता वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. आणि त्याच वेळी एखादा विषाणू व्हेरियंट हा रुग्णाची किंवा त्या व्यक्तीची जी प्रतिकार शक्ती आहे तिलाही न जुमानता शरीरामध्ये प्रवेश करू शकतो किंवा नाही. तर अशा विविध प्रकारची गुणवैशिष्ट्ये ही जनुकीय बदलामुळे विषाणूला मिळत असतात. त्याच्यामुळं असं कोणतं वैशिष्ट्य त्या विषाणूला मिळालेलं आहे हे लक्षात घेऊन त्याच्या अनुषंगानं आपल्याला खूप वेळेतच खबरदारी घेता येते आणि त्याच्यामुळे येणारी मोठी लाट, त्याच्यामुळे होणारे दुर्दैवी मृत्यू हे टाळण्याकरता ते अत्यंत सहाय्यभूत ठरतं. आणि म्हणून जनुकीय क्रमनिर्धारणाचं सर्वेक्षण जे आहे ते अत्यंत मोलाचं आणि एका अर्थानं आपल्या पूर्ण प्रतिबंधात्मक उपाययोजनांना अत्यंत योग्य सकारात्मक असे दिशा देणारा आहे. आता पण जर आपण बघितलं तर अल्फा नंतर जसं आपण डेल्टाचा उदय झाला आणि आपल्याकडची दुसरी लाट जी आहे ती मुळात डेल्टामुळे होती. डेल्टा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात त्या काळात आढळला, त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात मृत्यू देखील झाले. आणि डेल्टाच्या नंतर आपण पाहिलं की डेल्टामध्ये पण डेल्टाची वंशावळ किंवा डेल्टा सबलिनिएजेस हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर आढळले, ज्याला आपण सुरुवातीला डेल्टा प्लस म्हणतो.
आणि नंतर मग AY.1 पासून ते अगदी AY.100 पर्यंत अनेक त्यातले लहान लहान बदल पाहत गेलो. परंतु सुदैवानं डेल्टा सबलिनेजेस आहेत, त्याच्यामुळे काही फार मोठा धोका कुठल्या देशामध्ये घडला नाही, आपल्याकडे तो झाला नाही. मात्र डेल्टाच्या नंतर मागच्या नोव्हेंबर 2021 मध्ये आफ्रिकेमध्ये ओमायक्रॉनचा उदय झाला आणि ओमायक्रॉन नंतर इंग्लंडमध्ये, नंतर भारतामध्येही आढळला. आणि ओमायक्रॉन मुळे खरोखरच लाट येईल का अशी शक्यता असताना, त्याच्याबद्दल आपण विचार करत असताना डिसेंबर 2021 पासून साधारणपणे फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत आपल्याकडे देखील रुग्णसंख्या वाढली, तिसरी लाट आली. परंतु या ओमायक्रॉनचं एकूण वैशिष्ट्य असं होतं की त्याचं प्रसाराचा वेग खूप जास्त होता, परंतु एकूण जी लक्षणं आहेत ती अत्यंत सौम्य स्वरूपाची होती. अगदी 90% पर्यंत रुग्ण हे लक्षणविरहित किंवा सौम्य स्वरूपाचे होते. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर रुग्णांना घरच्या घरी बरे करता आलं, घरच्या घरी त्यांना भरती व्हावं लागलं. रुग्णालयामध्ये भरती होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे अगदी अत्यल्प होतं. त्यामुळे तिसरी लाट आली आणि ओसरली. सुदैवानं ज्या प्रकारे दुसऱ्या लाटेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी झाली, त्या प्रकारे मनुष्यहानी या लाटेमध्ये झाली नाही. अर्थात त्यानंतर ओमायक्रॉनचे देखील आपण काही सबलिनेजेस किंवा आपण ज्याला वंशावळ म्हणू असे विषाणू पाहतो आहोत. एकूण काय की आपली जनुकीय रचना बदलत राहणं हा विषाणूचा त्याच्या जीवनक्रमाचा भाग आहे. त्याच्यामुळं त्याची भीती बाळगायची गरज नाही, पण त्या बदलाकडे आपण सावधपणे पाहणं आणि ते बदल जो इशारा आपल्याला देत आहेत त्या इशाऱ्यानुसार आपण आपली कृतीविधान ठरवणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. श्रोते हो, कोरोनाची लक्षणं, त्यामुळे होणारा त्रास याविषयी प्रसारमाध्यमांमधून सर्व माहिती वारंवार प्रसारित केली जात आहे. त्या लक्षणांकडे किरकोळ आजार म्हणून दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही, कारण या आजाराचा प्रसार वेगानं होत आहे. आपल्यामुळे इतरांना या रोगाची लागण होणं योग्य नाही. म्हणूनच सर्वांनी लक्षणं जाणवत असतानाच तातडीनं स्वतःचं विलगीकरण करून उपचार सुरू केले पाहिजेत. आता मुलांच्या लसीकरणाबरोबरच 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पात्र लोकांसाठी सशुल्क क्षमता वृद्धी मात्रा देण्याचा कार्यक्रमही संपूर्ण देशामध्ये सुरू झालेला आहेच. आपल्या घरातल्या आजूबाजूच्या पात्र मुलांना लसीचं सुरक्षा कवच असणं अतिशय गरजेचं आहे. हे लक्षात घेऊन आपण या लसीकरण मोहिमेचा अधिकाधिक प्रचार केला पाहिजे. तसंच आपल्या आजूबाजूच्या सर्व पात्र व्यक्तींनी लस घ्यावी यासाठी आपण सुजाण नागरिक म्हणून त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. घरामध्ये येणारी कामगार मंडळी, सेवा देणारी अशिक्षित मंडळी यांना लस घेण्याचे फायदे समजावून सांगितले पाहिजेत आणि कोरोना वर्तन त्रिसूत्रींचं पालनही आवर्जून केलं पाहिजे. याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि चंद्रकांत शिरसाट आणि निवेदन दीपक पवार.